खाली करा, बूम खाली करा, खाली करा, बूम खाली करा, बूम खाली करा ना, थोड़ा खाली करा. शुक्लाजी रोलिंग रोलिंग. बुलढाणा जिल्ह्यामध्ये जळगाव जामोद या नावाच्या तालुक्यामध्ये सपकाळ साहेब असतील, शिंगणे साहेब असतील, आमचे जिल्हा अध्यक्ष पाटील साहेब असतील आणि सर्वच आमचे या जिल्ह्याचे पदाधिकारी, या तालुक्याचे पदाधिकारी, सर्व पक्षाचे सामाजिक कार्यकर्त्यांपासून नागरिकांपर्यंत आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे. त्याचं कारण असं, 26 एप्रिल रोजी या तालुक्यामध्ये एका 25 ते 30 वर्षाच्या मुलीचं शव त्या ठिकाणी सापडलं. तिचा गळा कापला होता, तिचा चेहरा जो होता तो जाळण्यात आला होता, त्याच्यावर कुठेही स्किन राहिली नव्हती, तर नुसतं हाडच तिथं होते आणि वरचा जो भाग असतो, जो आपल्या कमरेच्या वरचा भाग, तो पूर्णपणे जाळला गेला होता. आणि मग 26 एप्रिलला ही घटना सापडल्यानंतर पोलिसांचा या बाबतीतला तपास सुरू झाला. SP साहेब, ॲडिशनल SP याच्यात लक्ष देऊन होते असं आम्हाला त्या ठिकाणी कळलं. त्यांनी तिथं त्या धरणाजवळ जाऊन तिथं व्हिजिटसुद्धा तिथं केली आणि व्हिजिट केल्यानंतर मग नंतर बराच तपास झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्य प्रदेश या राज्यामध्ये नजीकच्या एका गावामध्ये, म्हणजे इथून 100 किलोमीटर असणाऱ्या गावामध्ये एका वडिलांनी आपली मुलगी ही बेपत्ता झाली अशी कंप्लेंट पोलीस स्टेशनमध्ये मध्य प्रदेशमध्ये दिली होती. मग तिथं पोलीस आपले गेले, महाराष्ट्रातले, त्या वडिलाला धरलं, भावाला धरलं, मग जळगाव जामोदमध्ये त्यांना या ठिकाणी आणण्यात आलं आणि आणल्यानंतर आम्हाला जे कळालं इथं असणाऱ्या लोकांकडनं आणि काही व्हिडिओ आम्ही जे बघितले नातलगाचे, त्यांच्या मित्रपरिवारांचे, त्याच्यामध्ये असं सांगण्यात आलं की त्यांना उलटं टांगलं, त्यांना मारण्यात आलं, त्यांना बेदम मारल्यानंतर त्यांच्याकडे वधून घेतलं की त्यांची जी मुलगी मिसिंग आहे आणि इथं जे शव सापडले, जी बॉडी सापडली, ज्या महिलेचा मृत्यू झाला ती तीच आहे, तिला आम्ही मारलं आणि इथं महाराष्ट्रामध्ये या तालुक्यात आणून तिथं टाकलं असं त्यांच्याकडनं वधवून घेतलं. वधवून घेतल्यानंतर स्पीडीली पोलिसांकडनं तिथं कारवाई झाली. त्या दोघांना जिथं तो घटना घडली होती, मुलीला मारलं होतं, तिथं नेलं गेलं. तिथं दाखवण्यात आलं की हो तिथे आले, आम्ही कसं मारलं, तिला घरी मारलं. स्वागत आहे माझ्या प्रसारणीत. आज के बातमाचे निधर गुमारी साथरी